नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या पहिल्या विशेष सभेत 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 3011 कोटी 85 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी हा अर्थसंकल्प स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांच्याकडे सुपूर्द केला। आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली असून नगरसेवकांच्या प्रभाग विकास कामांसाठीही निधी नियोजित करण्यात आलाय। सिंहस्थाशी संबंधित कामांवर मोठ्या प्रमाणात खर्च अपेक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले। दरम्यान स्थायी समितीतील सर्व सदस्य नवीन असल्याने अर्थसंकल्पाचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी अधिक वेळ द्यावा, तसेच सार्थक चर्चा होण्यासाठी आणखीन 1-2 विशेष सभा घ्याव्यात अशी मागणी सदस्यांकडून करण्यात आली आहे। सभेची सुरुवात सकाळी 11:33 वंदे मातरम आणि महाराष्ट्र गीतानं झाली। सभेला सर्व सदस्य उपस्थित होते। स्थायी समितीची मीटिंग झालेली आहे। तुमच्या दोघांचं मनापासून अभिनंदन करते की पहिल्याच मीटिंगला आपण बजेट सादर केलंय आणि तो मान आमच्या स्थायी समिती सभापतीला मिळालेला आहे। तुमच्या दोघांचं मनापासून खूप खूप अभिनंदन। नाशिक महापालिका ही पहिली महापालिका ठरणार आहे BSE हे सिव्हिल स्टॉक एक्सचेंज मध्ये जाण्यासाठी, त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन। पण फक्त प्रश्न एवढा एकच आहे की आता हे जे बजेट सादर केलेलं आहे, आमचे जवळपास 5-7 नगरसेवक सोडले तर सगळे नगरसेवक नवीन आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना या बजेटवर जरा अभ्यास करावा लागेल आणि विस्तारपूर्वक चर्चा आपल्याला करावी लागेल असं माझं मत आहे। स्थायी समिती सभापतींनी सांगावं की आम्ही सगळेजण अभ्यास करून परत पुढच्या वेळेस एखादी मीटिंग घ्यावी आणि त्या मीटिंग मध्ये आपण व्यवस्थित विवेचन करूया। सर्वांतर्फे आपलं अभिनंदन। त्याचबरोबर मला असं वाटतं इथं आपले 16 सदस्य आहेत आणि 16 सदस्यांना जर पुढच्या सन्मान्यमान सदस्य बंधूंना आणि भगिनींना खुर्च्या नाहीये, तुटलेल्या खुर्च्यांवर अक्षरशः बसलेले सन्मान्य ताईंनी जो विचार मांडला त्या विचाराची मी सहमत आहे की याच्यावर आपल्या साधक बाधक चर्चा झाली पाहिजे। जे मुख्य जे अधिकारी ते अधिकारी आपण 16 सदस्य आणि सन्मान्य आयुक्त मॅडम याचं असलं पाहिजे, कारण आज बरीच गर्दी झालेली आहे। एवढ्या गर्दीसमोर आपण आपल्याला काय चर्चा करायची ती पण आपण करू शकत नाही आणि याच्याजवळ त्याच्यावर जवळ 3-4 मीटिंग घेणं अपेक्षित आहे आणि 3-4 मीटिंग घेतल्यानंतरच मला वाटतं आपण हे महासभेला सादर करावं। खरं तर मागचे 5 वर्ष आम्ही बजेट सादर करायला होतो, परंतु ऐकल्यावर तुमचं खरंच मनापासून धन्यवाद करतो का अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही आज जे काही बजेट आहे अतिशय चांगल्या पद्धतीने समस्येला समजेल असं समजून सांगितलं आणि चांगल्या पद्धतीने बजेट केलेलं आहे। निश्चितच इकडे सगळ्यांची मागणी आहे, नवीन सदस्य आहे। खरंच आम्हाला कळता बरेच दिवस गेले, थोडा आपण वेळ द्यावा आणि त्यांचे काही अजून कामं असतील तेही त्यांच्या